सुप्रभात. अजून थोडं वरती. हा बस. हे अरे काय चाललंय तुमच्या इकडे? काय करताय तुम्ही? आमच्यासाठी पाणी घेऊन या. हो चालेल. ये मी मालक आहे या घरचा. पाणी घेऊन ये म्हणे. अरे भल्या भल्यांना पाणी पाजलं या पाकेत करणी. मग आम्हाला पण पाणी पाजा. अहो अहो काय झालं? अहो काकू, आम्ही डेकोरेटर आहोत. उद्या फंक्शन आहे ना इथे. सगळं माप घ्यायला आलोय. इथे सजावट करायची ना आम्हाला. अहो सजावट करायला आलेत. मग हे त्याने आधी नाही का सांगायचं? हो आधी नाही का सांगायचं? हो ना. एक्सक्यूज मी, यू आर फ्रॉम ठाकूर डेकोरेटर्स राईट? हो ओके. मेजरमेंटसाठी आले ना तुम्ही? हो हां घ्या घ्या मेजरमेंट्स घ्या, बट मेक इट फास्ट. थोडी घाई आहे आपल्याला. हां हो चालेल. वा वा वा, लग्न घर सजायला लागलंय. किती छान वाटतंय नाही? बाई एनिवे आपण टुडे ऑनवर्ड्स तुमच्या वेडिंगचे सगळे सेरेमनी स्टार्ट होतील. विधी स्टार्ट होतील. अँड टुनाइट विल बिगिन विथ बँगल्स अँड टॅटू प्रोग्राम. अरे त्याला चुडा भरणे आणि मेहंदी काढणे म्हणतात. हा तेच ते. हा अँड टुमॉरो फॉर युअर वेडिंग आपल्याकडे स्पेशल पेशवाई थीम आहे. हो का? अरे वा वा वा, उत्तम. खरं म्हणजे तुझ्यासारख्या मुलाला पेशव्यांचा इतिहास हा माहिती हवाच. हे बघ 1700. अहो हे सगळं नंतर सांगा ना त्याला. आता खूप काम आहेत त्याला. हो का? हो, हो. करू दे. हा, कर रे जा. हा, आपणही आतमध्ये काय काम आहेत ती बघू. हो, हा? चला, चला हो. सो आज रात्री आय लव्ह यू म्हणणारच तुम्हाला. पण तू मेहंदीला आला तरच, आणि मी तुला मेहंदीला येऊ देणार नाही. ते तर मी येईनच, बिकॉज आय लव्ह यू ऐकायचंय मला. अच्छा, खरं प्रेम जाणवलं पाहिजे. दरवेळेस बोलून दाखवायची गरज नसते श्री देशपांडे. असते मी सई केतकर. ठीक आहे, बघू काय होतंय. काय कॅडी, कुठे निघालीस? मी सईकडे चालले. अरे आय डिसाइडेड टू एन्जॉय ऑल द मॅरेज सेरेमनी. हा बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याला काय माहिती? ते असं एक्झॅक्टली काय बरोबर बोलले मी आता? ते असतं ते मस्त. ते ठीक आहे ना, नाही कळत आपल्याला, काय करणार आता? मी म्हटलं की लग्नाचे सोहळे ते छान मस्त एन्जॉय करणार आहे मी. आणि आज ते बँगल्स बनणार आहेत ना, मस्त असं ग्रीन काय म्हणतात, चुडा बनणार आहेत सगळे. करा भाईच्या राज्यात मजा करून घ्या. हिटलरला भाईने ना एकदम मस्त असं बाटलीत उतरवलंय. मजा कर. दॅट इज व्हेरी ट्रू. दॅट इज अ स्मार्ट चॅप. हा जा, तू बिंदास जा आणि एकदम मस्त एन्जॉय करून ये. बाय बाय. ए बट डिग्स, ए बघ, मी मस्त छान असं बिंदास एन्जॉय करणार आहे. बट यू बी वेअर ओके. नाही म्हणजे ते काय काल वेड्यासारखं तू तिथे बॉक्स ठेवून दिला होता तो स्वीटचा, त्या ओल्ड फॉक्सला सापडलं असतं तर केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता माहितीये ना तुला. नाही, तू काय काळजी करूच नकोस. आता हिटलर समोर आपण एकदम सॉलिड अटेन्शन मध्येच राहणार आहे. हा ओके व्हेरी गुड. ऑल द बेस्ट टू यू. मी जाते. ओके बाय 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 बाय. अहो हे घ्या. इथे नाही, इथे आतमध्ये. चांगल्या 9 वर्ग छान किणकिणल्या पाहिजेत. हो ना, किती दिवसांनी असं चुडा भरणार होत नाही आपण. हो ना, गेल्या वर्षी वसूच्या लग्नात भरला होता. हो ना, आणि मला तर हिरव्या बांगड्या खूप आवडतात. हो छान दिसतील तुला. सत्यानाश. म्हणजे ग्रीन कलर सूट्स एव्हरीवन, सगळ्यांना छान दिसतील. हो पण नचिकेतने आपले सगळे पारंपरिक विधी ठेवले लग्नातले. हा
पण काय रे, हा ही सगळी माहिती तुला कुठे मिळाली? आता ती मिळालीच पाहिजे ना. हा? म्हणजे आय लिव्ह इन महाराष्ट्र, सो महाराष्ट्रीयन ट्रेडिशन्स माहिती पाहिजे मला. आणि तुमचं लग्न लावायचं म्हणजे माहितीच पाहिजे. हो बरोबर आहे. हो अगदी खरं आहे तुझं. आई भरा ना लवकर लवकर. भरा भरा. वा आई आई आता उखाणा. ए नाही बाई इश्श. चालेल चालेल घ्या. उखाणा झालाच पाहिजे. बांगड्या भरताना उखाणा घेतात हो की नाही वहिनी? घ्या ना प्लीज. बरं हा रोज लागतं भांड्याला भांड, रोज लागतं भांड्याला भांड, तरी हाकते संसाराचा गाडा. विश्वासरावांच्या नावाने भरलाय हिरवा चुडा. छान छान सुंदर. चालू द्या तुमचं. हा? प्रसन्ना, आपणही जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून येऊया. चल. काय हा भांगड्या भरण्याचा कार्यक्रम अजून बराच वेळ चालणार आहे. चल जाऊन येऊया. अहो पण आप्पा मला इथे काम आहे. आता काय तुला बांगड्या भरून घ्यायच्या आहेत का? नाही मग चल. चला चला. अहो मी तेच म्हणणार होते, तुम्ही इथे बसून बसून कंटाळा लगेच. हो बरोबर बरोबर बरोबर. आलोच आम्ही. आता कसं छान अगदी मोकळं मोकळं वाटतंय. सई, आमचं तर काय हे दुसऱ्यांदा लग्न आहे, पण तू हे सगळं नीट बघून ठेव हं. कारण खरा सोहळा तर तुझाच होणार आहे. आजी. हो अगं, ही ना तुमच्या लग्नाची छोटीशी झलक आहे असं समज. अगदी खरं आहे. पण किती मजा येईल ना ताई आणि नाथच्या लग्नामध्ये. अप्पा ऐकतील ना. सॉरी सॉरी. गेले मग बोल ग बोल. चला चला आता आपण. सई तू भर बांगड्या. हो सईला बांगड्या भरा. मी अगं काकू तू आहे, साई आहे, कादंबरी राहिली आहे, तुम्ही भरा ना, मी नंतर भरते. आम्ही भरू ग, तू भर आधी. अगं. तिला भरा मावशी बांगड्या भर. बरं थांब. हा आई. हा कुठल्या हव्यात तुला? बघ या. हा हा मी या घालू. छान दिसतील. सावकाश सावकाश. जात नाहीयेत आई. अगं बाई, आणल्याच नाही का हिच्या मापाच्या? मी ट्राय करू का? तुला येतं का? हा मी ट्राय करतो ना. कॅरी जरा सरक ना. नाही मी नाही घालणार आहे. कॅरी प्लीज जरा हो ना बाजूला. अरे मी का घालू? तुला करायचंय तर तू करून बघ ना. ट्राय प्लीज. ओके ओके कम. बघ बघ काम. हा आता कुठलं बघूया ते सांग. आता. बघूया. हा लेट मी सी. नाही या नाही. हाऊ रोमॅन्टिक. हो ना, आमचे हे नाहीत बाई असे. सुचलंच नसतं त्यांना. येस या परफेक्टली फिट होते. खरं प्रेम असलं की जमतं सगळं. साईचं किती प्रेम आहे आय डोंट नो. ते कळेल. कधी संध्याकाळी? नाही अजिबात नाही. असू दे मीच घालते. अरे वा, हुशार आहेत हा आमचे जावई बापू.
अजून सुरूच आहे का तुमचा चुडा भरण्याचा कार्यक्रम? चालूच आहे का? जातच नाहीये बाई. अगो मानसी, आई पदर. अगं हे काय करते? आई एकदा चुडा भरला ना की नवरीचा चेहरा बघता नाही येत बरं का नवऱ्याला. हो काय? सुनबाई, हे आमचं दुसऱ्यांदा लग्न आहे, तेव्हा ह्या अशा जुन्या पद्धती पाळायची काही एक गरज नाहीये. आप्पा, हे सगळं आपलं प्रथेप्रमाणे चाललंय ना, मग हे पण प्रथेप्रमाणे व्हायला पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? अगं म्हणजे मी असं डोक्यावर पदर घेऊनच बसायचं का? उकाड्याने जीव हैराण होईल बाई माझा. हो हो चालेल. खरं तर तुम्ही ना ह्या घराऐवजी दुसऱ्याच घरी राहायला हवं लग्न होईपर्यंत. हो. अगं आता दुसरं घर कुठून आणायचं कल्पना? काय माझं घर आहे ना. अजिबात नाही. सौभाग्यवती या कांगारूकडे अजिबात राहणार नाहीत. जाऊ दे, मग मी अशीच बसते डोक्यावर पदर घेऊन. बिचारे आई. आप्पा द्या ना परवानगी. याने आपलीच परंपरा जपली जाणार आहे ना. आणि डोंट वरी अप्पा, मी सगळे इंडियन ट्रेडिशन्स फॉलो करून मगच करणार आहे. ठीक आहे, जाऊ द्या त्यांना. ए म्हणजे नॅक, आता आजी आपल्याकडे येणार म्हणजे आपण आजीचे माहेरकडचे झालो ना. तुम्ही माहेरकडचे म्हणजे आम्ही सासरकडचे. नीट जपा बरं का आमच्या मुलीला. Come on, देवकी, चल आपण जाऊ माहेरी. चल. ऑलमोस्ट डन. हा, किती लाड करताय रे तुम्ही माझे उगीच. उगीच काय आजी, आता लाड करणारच ना. आफ्टर ऑल तू तुझ्या माहेरी आली आहे. आणि ते काय म्हणतात, माहेर वाशीन आहेस ना तू. या टुमॉरो तू तुझ्या सासरे जाणार आहे. अँड वी ऑल नो युअर हजबंड इज रिअली स्ट्रिक्ट. मला टेन्शनच आलंय, कसं होणार तुझं? ए गपरे कारट्या, काय बोलायचं नाही हा आमच्या यांना. कॅडी, बघितलं ना, दिस इज ट्रू लव्ह. एक्झॅक्टली. आय मीन या जनरेशनला ना खरंच हॅट्स ऑफ केलं पाहिजे. बरं, आता हे लावलंय, हे कधी काढायचं सगळं? आजी अजून थोडा वेळ ना राहू दे. हा. आणि ऍक्च्युली मी काय म्हणते, तुझा हा फेस पॅक झाला ना, मी तुला मस्त हेअर पॅक पण लावून देते. ओके? हे कशाला उगीच, हेच सगळं खूप आहे. अरे असं कसं? इट्स युअर वेडिंग टुमॉरो, तू छान दिसलीच पाहिजे. दॅट्स व्हॉट. म्हणजे मी छान दिसत नाही असं म्हणायचंय ना तुला? नाही नाही, तसं नाही, अजून छान दिसली पाहिजे. हा, मग ठीक आहे. ए पण तुम्हा मुलांमध्ये ना मला खरंच खूप मज्जा वाटते. असे माझे कुणीच कधीच लाड केले नव्हते रे. आणि ही कॅडी आहे ना, ही तर मला माझी करवलीच वाटते. कॅडी तूच हो माझी उद्या करवली. पण करवली म्हणजे काय असतं आजी? अगं लग्नात वधूवरांच्या मागे करा घेऊन उभी राहते ना, तीच करवली. वधूची सोबतीण असते ती, आणि तिलाही खूप मान असतो. वाव. ए मग चालेल चालेल, मी होते तुझी करवली, म्हणजे मला पण जरा फुटेज मिळेल ना. तिला करवली बनवलं आणि मला काहीच नाही. अरे तो लग्नात एक कान पिळायचा विधी असतो, तो तू कर. नाही नाही, नको, ते डिग्सला करू ते. अरे देवा, म्हणजे त्याला प्रसन्न आणि शैलेश डिग्स मामा म्हणतील ना. हे पण चालेल. ऍक्च्युली जिजला मामा काका आजोबा असं काही म्हटलं ना तरी काही फरक पडत नाही. हो. गेलाय कुठे डिग्स? उद्यासाठी थोडं सामान आणायला गेलंय. अरे किती धावपळ होते ना तुम्हा सगळ्यांची. कम ऑन, वी आर हॅव्हिंग फन वगैरे. खूप करताय तुम्ही. अगदी छान अनुभवते मी माहेर पण. ग्रेट, दॅट इज द आयडिया.
आणि हे तुझं माहेरच आहे ना. हं. आणि माझं हे माहेर आता माझ्या नातीचं सासर होणार याचा मला खूप आनंद आहे. होणार होणार, ते पण होणार. दॅट्स द स्पिरिट बॅक. सौभाग्यवती, अहो माकडासाठी जरा 3 अक्षरी शब्द सांगा म वरून. आप्पा, मरकट असा शब्द आहे. अरे हो बरोबर. एवढा साधा शब्द मला कसं काय नाही सुचला. आप्पा, आजी घरी नाहीये, म्हणजे तुम्ही सवयीप्रमाणे हाक मारलीत का? नाही म्हणजे तसं काही नाहीये. माझ्यासाठी जरा काढा आण ना. हं? हो, आणते ना. जा. सौभाग्यवतींचा वावर नसला की कसं अगदी चुकल्यासारखं वाटतं. हा बोल किटी बाय. पाय कोणाचे पाय? तुमच्या पाया पडत होतो मी, हाफ इंग्लिश हाफ मराठीमध्ये. बोला ना, काय काम होतं? नाही म्हणजे काम माझं तसं काही नाहीये. आमच्या सौभाग्यवतीनं देतोस का जरा? हा हा, थांब. बोला हो बोला. संध्याकाळचं चूर्ण सापडत नाहीये का? अहो ते तुमच्या उशाजवळच ठेवलंय. नाही ते सापडलंय. मग काय काम होतं? नाही म्हणजे काम असं काही नाहीये, पण म्हटलं बघावं तुमचं काय चाललंय ते. बर, काय करताय? काय नाही. अहो अगदी माहेर पण अनुभवते. ठेवू का मग? नाही थांबा, बोला ना. म्हणजे मी काल वाचत होतो ते पुस्तक कुठं आहे? अहो ते तुमच्या कपाटातच आहे. बर, चला ठेवते आता. नाही जेवलात का? हो. हे तुम्हाला सगळं नीट वाढलं ना त्यांनी? हो ना, अगदी पोटभर. अहो इथे कायमची राहायला नाही आले, उद्या लग्न झालं की येणारच आहे. हे माहिती हो मला. आत्ता कसं बरं वाटलं तुम्ही ओरडल्यावर. ठेवा आता. आणि हो, फार आठवण काढू नका माझी, नाही तर मला उचक्या लागतील सारख्या. हे बघा, मला तुमची आठवण काढण्याशिवाय इतरही कामं आहेत. शांतता आहे इथे, छान मजा आहे. तुम्ही करा त्या कांगारूकडे मजा. हा, चिडले म्हणजे गाडी आली रुळावर. नचिकेत, हा आज तुला संध्याकाळी येता येणार नाही. घरातच बसून राहायला लागेल तुझ्या खोलीत. नाही, दॅट्स ओके. तसं पण मी बाहेर जाणार आहे.